प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये अस्मिता तिच्या डॅडला जाब विचारायला येते सचिनच्या सांगण्यावरून आणि खूप चिडते. तेव्हा कल्पनाला आणि अर्जुनला सगळ्यांनाच अस्मिताचा खूप राग येतो. कारण ज्या बापांनी तिला एवढं सगळं आयुष्य दिलंय त्यांच्यावर तिच्या नवऱ्याच्या सांगण्यावरून ती ओरडते. आणि प्रतापरावांना पण खूप वाईट वाटत असतं. ते म्हणतात, अस्मिता तुला काय माहिती आहे की ते ॲक्टिवेट आहे की नाही? अगं तुझ्या अकाउंटमधून जेव्हा 2 लाख 3 लाख 4 लाख असे बॅलेन्स आपोआप जात होते तेव्हा त्यांनी ती प्रोसेस लावली आणि डिॲक्टिवेट केलं. आणि ते माझे मित्र आहेत म्हणून त्यांनी हे सगळं मला सांगितलं होतं आणि मी त्यांना परमिशन दिली होती. अस्मिता म्हणते, पण ते मला सुरू करून हवंय. प्रतापराव म्हणतात, पण कशासाठी? ती म्हणते, मी ते पैसे सचिनला दिले होते कारण सचिनने जे लोन घेतलं होतं ते लोन फेडण्यासाठी. आणि सचिन म्हणतो, आता हे सगळं प्रकरण माझ्या संघावर येत आहे. कल्पना म्हणत असते, अगं अस्मिता तुला कळतंय का? तुझ्या सेव्हिंग तू जर आता सचिनला देत राहिलीस तर तुझ्या बाळाचं काय होईल? सायली पण म्हणत असते, अहो अस्मिता ताई, तुम्हाला कळतंय का? हा माणूस एवढे पैसे खर्च करतोय, तुमच्या बाळाच्या भविष्याची चिंता नाही का तुम्हाला? आणि अर्जुन पण मध्ये बोलतो. तेव्हा अस्मिता म्हणते, अर्जुन तू गप्पच बस. अर्जुन म्हणत असतो, अस्मिता ताई मी आता गप्प नाही बसणार, कारण हा माणूस बाप होण्याच्या तरी लायकीचा आहे का ग? त्याला एक ड्रेस तरी आणू शकला का बाळासाठी स्वतःच्या कष्टाच्या पैशाने? आणि तू काय म्हणते सारखं सचिन सचिन? आणि त्याला तुझ्या बाळाची काळजी असती तर तो असं वागला असता का? आणि आज जर तू हे सगळे अकाउंट त्याला देऊन टाकले पैसे, आणि तुझ्या बाळाचं काय होईल? बाळाच्या भविष्याचं काय? तेव्हा अस्मिताला थोडासा डाऊट येतो. आणि इकडे लगेच प्रिया नागराज महिपत यांचा सीन घेतला आहे. प्रिया आलेली असते नागराज महिपतकडे आणि म्हणते, आता तुम्हाला माझी मदत करावीच लागेल. मी तुमच्यासाठी वकील शोधते. महिपत साहेब, तुम्हाला साक्षीने एखादा वकील तरी शोधून दिला का? तिच्याच मागावर पोलीस आहे. मी तुमच्यासाठी वकील शोधते आणि तुम्हाला 7-8 दिवसाच्या आत जेलच्या बाहेर काढते. पण प्लीज माझी मदत करा. ते म्हणते, आता काय करायचंय? आणि नागराज आणि महिपत एकमेकांकडे बघतो आणि म्हणतो, हिला मदत करणं म्हणजे मूर्खपणाच आहे, कारण हिचे डाव नेहमी फेलच जातात. पण ते म्हणतात, बरं तयार आहे आम्ही. आणि नंतरच्या परत हा सीन स्किप केलेला आहे. इकडे प्रतापराव अस्मिताला समजावत असतात, अस्मिता तू हे खूप चुकीचं वागते. आता सचिन म्हणतो, अस्मिताने माझं नाव घेऊन सगळ्यांना माझ्याकडे फिरवलं आहे. आता हा डाव माझ्यावर उलटण्याच्या आधी थोडासा ड्रामा क्रिएट करतो आणि काही पण फालतू बडबडत असतो की मी ते पैसे याच्यासाठी यूज केले होते आणि मी आता असं नाही करणार, पण प्लीज तुम्ही मला ते अकाउंट सुरू करून द्या. प्रतापराव म्हणत असतात, ते सध्या शक्य नाही आहे, कारण ते त्या मॅनेजरने केलेलं आहे, ते आम्ही करायला त्यांना सांगितलं नाहीये. कल्पना पण म्हणत असते, अस्मिता आता तरी तुझे डोळे उघड, कसा हा माणूस आहे, सारखं पैशांसाठी तुझ्या मागे लागत असतो आणि त्याने कधीही तुला पैसे किती द्यायचे काय द्यायचे हे ठरवलेलं नाहीये, आणि मग तू तुझी सेव्हिंग का त्याच्यावर उधळते बाळा? इकडे नंतर अस्मितालाच थोडं गिल्टी फील होतं आणि ती म्हणते, बाबा डॅडा सॉरी, मला ना असं करायचं नव्हतं, पण चुकून मी बोलून गेले. तेव्हा त्यांना खूप वाईट वाटत असतं. कल्पना पण त्यांना समजावत असते. अर्जुन त्यांच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, डॅड तुम्ही ना काळजी करू नका, अस्मिता ताईचा राग गेल्यावर ती परत तुमच्याशी छान वागेल. सायली पण खूप विचार करत असते, बाबांना खूप वाईट वाटलं असेल. इकडे परत महिपत नागराज आणि प्रियाचा सीन घेतला आहे. तेव्हा प्रिया म्हणत असते, अण्णासाहेब मी तुमच्यासाठी वकील शोधते, पण प्लीज तुम्ही माझं एक काम करा, कारण सायली आणि अर्जुन जर वाचले. आणि तो म्हणतो, काय सायली आणि अर्जुनला ढगात पोचवायचं? आणि एवढा अट्टल वकील आहे तो, त्याला जर मारलं तर काहीही नाही होऊ शकत आणि तो मरणार पण नाही, तू तुझा डाव फेलत जाईल. पण प्रिया म्हणत असते, नाही आपण प्रयत्न तर करूया, कारण ते जर वाचले तर माझं काही खरं नाहीये. ते हात धुवून माझ्या मागे लागलेले आहेत की मी खरी तन्वी नाही हे शोधण्यासाठी. आणि हे जर त्यांनी शोधलं तर सुभेदार कुटुंब मला ना घरात ठेवतील ना घराच्या बाहेर, माझी वाटच लागेल आणि मी कुठे जायचं मग? माझे खायचे प्यायचे सगळे वांदे होतील, तुम्ही जेलमध्ये असाल. आणि मैपत आणि नागराज तयार होतात ते एक ट्रकवाला ड्रायव्हर पाठवायला.
नंतर ती बाहेर येते आणि अश्विन तिला कॉल करतो. अश्विन म्हणतो, कुठे ग तन्वी तू? इकडे प्रिया म्हणत असते, अरे मी एका मैत्रिणीकडे आलेली होते, तिची ना तब्येत खूप बिघडली आणि मला तिच्याकडे थोडं थांबावं लागेल अश्विन. आणि अश्विन म्हणतो, बरं मी तिच्यासाठी मेडिसिन लिहून देतो. ती म्हणते, अरे त्याची काही गरज नाही, आम्ही आत्ताच हॉस्पिटलमधून आलोय. तिचे फॅमिली डॉक्टर होते ना, त्यांनी तिला खूप छान मेडिसिन दिल्या. आता ती मेडिसिन घेईल, थोडा आराम करेल आणि मग मी घरी यायला निघते. तेव्हा अश्विन म्हणतो, बरं ठीक आहे. आणि कल्पना म्हणते, काय रे कुठे आहे तन्वी? तो म्हणतो, अरे मम्मा ती एका मैत्रिणीकडे गेलेली आहे, तिची तब्येत बरी नव्हती. अर्जुन म्हणतो, अशी कोणती मैत्रीण आहे तिची? आणि सायलीला पण विचार पडतो, ही काही मैत्रिणीकडे गेलेली नसेल, ही भलतंच काहीतरी कांड करत असेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, अश्विन तू जरा तिच्यावर विश्वास ठेवू नको हा, कारण ती नेहमी फसवते. पण अश्विन खूप भोळा दाखवलेला आहे यामध्ये, की तो प्रत्येक वेळी तिच्यावर विश्वास ठेवतो आणि घरच्यांच्या विरोधात जातो. पण असं एक दिवस येईल बहुतेक की त्याला तन्वी ही खोटी आहे हे कळेल लवकरच. आणि तो निघून जातो. तेव्हा प्रतापराव म्हणत असता, अगं कल्पना, काय हा आपला अश्विन त्या खोटारड्या मुलीवर नेहमी विश्वास ठेवतो. ती याच्याशी कशी वागते, पण हा तिच्या प्रेमात पूर्ण बुडालेला आहे. याला तिचं वागणं काही दिसत नाहीये. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, हो पण अश्विनला हे लवकरच समजून येईल बाबा. नंतर परत तो सायलीला म्हणतो, चल सायली आपल्याला डॉक्टरांकडे जायचं आहे ना. सायली म्हणते, अहो अश्विन भाऊजीने दिले ना गोळ्या. तो म्हणतो, नाही ग, ते माझे मित्र आहे, ते स्किन स्पेशालिस्ट आहे, त्यांच्याकडे जाऊया. नंतर तो तिचा हात पकडतो आणि तिला खूप छान म्हणत असतो, काळजी घेत असतो. तेव्हा सायली म्हणते, अहो नको ना. कल्पना पण खूप छान त्यांच्याकडे बघत असते. इकडे परत प्रिया आणि त्या वकिलांचा सीन घेतला आहे. प्रिया त्या वकिलांना म्हणत असते की तुम्ही महिपत आणि नागराजची केस लढणार आहात का? आणि हे सगळं अर्जुन सुभेदारांना सांगू नका, कारण मी त्यांच्या घरातले आहे आणि मी तुम्हाला ही केस देते. याचा जर त्यांना काही कळलं तर मी तुमचं काहीच खैर करणार नाही. हे पैसे घ्या तोंड बंद ठेवण्याचे. लगेच परत सचिन आणि साक्षी अस्मिताचा सीन घेतला आहे. अस्मिता त्याला म्हणत असते, काय रे सचिन, तुझ्यामुळे मी माझ्या डॅडांवर चिडले आणि माझ्या डॅडांनी माझ्यासाठी काय काय केलंय तुला माहिती आहे का? सचिन म्हणत असतो, अगं पण मी कुठे तुला हे करायला सांगितलं होतं. आता अस्मिताला त्याच्यावर थोडा डाऊट येत असतो आणि तूच मूर्ख आहे. सचिन तिच्यावर खूप चिडतो आणि म्हणतो, मी नाही करायला सांगितलं तुला हे, आणि तूच तुझ्या डॅडांशी वाईट होऊन बसली. आणि म्हणतो, त्यामध्ये मला एक प्लस पॉईंट भेटला की ते अकाउंट तरी ॲक्टिवेट होईल आता. आणि हसायला लागतो. अस्मिता खूप मनाशी अशी खिन्न झालेली असते. तिला काय वागावं हे सध्या कळत नाही. अशी द्विधा मनस्थिती झालेली आहे तिची, की एकीकडे आपली फॅमिली आणि एकीकडे हा विचित्र माणूस. आता कुणावर विश्वास ठेवावा हेच तिला कळत नसतं आणि ती खूप हताश होऊन खाली बसते आणि म्हणते, मी उगाच डॅडांवर चिडले या सचिनमुळे. आणि थोडासा डाऊट आता तिला येतोय. नंतर परत अर्जुन आणि सायलीचा सीन घेतला आहे. ते घरी आल्याच्या नंतर त्यांच्या गॅलरीमध्ये बसून गप्पा मारत असतात आणि अर्जुन सायलीला म्हणतो, का गं सायली, मी सध्या चांगला बाबा नाही होऊ शकत का? असंच मला वाटतंय. सायली म्हणते, अहो नाही, तुम्ही खूप छान बाबा होऊ शकता, पण तुमची जोपर्यंत इच्छा होत नाही ना तोपर्यंत मी तुम्हाला काहीही म्हणणार नाहीये. आणि जेव्हा तुमची इच्छा होईल ना, कारण मला आपलं बाळ तुमच्या तिघा भावंडांसारखं व्हायला हवंय, ज्यावर पूर्णाजींचे, बाबांचे, आईंचे संस्कार झालेले आहेत. आता बघा ना, अश्विन भाऊजींमध्ये आपल्यामध्ये किती मतभेद आहे, पण मला साधं चटका लागला आणि भाजलं हे कळल्यावर लगेच धावत आले आणि माझी ड्रेसिंग वगैरे सगळं केली. त्यांनी असं नाही म्हटलं की सायली वहिनी आहे तर मी नाही करणार. असे संस्कार आपल्या बाळावर व्हायला हवेत मला, आणि त्यासाठी आपल्याला कितीही वेळ लागला तरी चालेल, पण आपलं बाळ या घराच्या संस्कारात वाढलं पाहिजे, असंच मला वाटतंय. अर्जुन म्हणत असतो, हो सायली, आपण असंच करूया. नंतर परत अस्मिता इकडे आलेली असते हॉलमध्ये आणि सायली तिच्याकडे बघते. अस्मिताला खूप गिल्टी वाटत असतं तिच्या डॅडांवर ओरडल्यामुळे. तेव्हा सायलीला हे कळतं आणि सायली जाते आणि म्हणते, अस्मिता ताई काय विचार करताय? अस्मिता म्हणते, अगं सायली, मी उगाच चिडले ना डॅडांवर, कारण बघ ना, सचिनवर मला थोडा डाऊट येतोय.
तो किती पैसे खर्च करतोय ग. इकडे आल्यापासून त्याने माझं अकाउंट पूर्ण खाली करत आणलंय आणि बाळाचं काय होईल असा मला विचार पडतो. तेव्हा सायली मनातच बोलते आणि म्हणते, अस्मिता ताई, तुम्हाला हे सगळं कळतंय आणि हेच मला हवं होतं की तुम्हाला सचिन भाऊजीचं खरं रूप कळावं. ते आमच्याकडून नाही तर तुम्हाला स्वतःच्या अनुभवातून, आणि तुम्हाला तो अनुभव येतोय त्यामुळे आता काही चिंता नाही आहे. लवकरच त्यांचं खरं रूप तुम्हीच आम्हाला सांगाल. नंतर पुढील भागामध्ये दाखवलं आहे, नागराज आणि महिपत डिस्कस करत असतात की काय करायचं आता, आणि सायली आणि अर्जुन जात असतात तेव्हा एक ट्रक त्यांच्या मागे पाठवतात. पण याच्यातून सायली आणि अर्जुन वाचलेले आहेत आणि प्रियाचा डाव त्यांनी उधळून लावला आहे. ती बातमी टी व्हीवर येते आणि सुभेदार कुटुंब खाली कोसळतं. कल्पना तर रडायला लागते आणि प्रिया एका बाजूने जाऊन हसत असते. पण लगेच नंतरचा प्रोमो पण आलेला आहे की कल्पना रडत खाली बसते आणि लगेच बेल वाजते आणि दार उघडतात. सायली आणि अर्जुन समोर येतात. आता पुढील भागामध्ये खूप छान ट्विस्ट येणार आहे.